नमस्कार, मी अश्विनी. एक्सप्लोरिंग अ हिस्टॉरिकल प्लेसेस अल्सो न्यू प्लेसेसमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मध्ययुगीन काळातील सगळ्यात ताकदवर व रहस्यमय किल्ल्यावर म्हणजेच देवगिरी किल्ल्यावर आज आपण आलो आहे. छत्रपती संभाजीनगरपासून वेरूळ म्हणजेच एलोरा केव्सला जाताना हा किल्ला लागतो. या किल्ला दौलताबाद नावाच्या गावात आहे. या गावाचं नाव 14व्या शताब्दीमध्ये देवगिरी होतं. देवगिरी यादवांची राजधानी होती. या किल्ल्याची निर्मिती राजा भिल्लम यादव सन 1187 साली केलेली होती. या किल्ल्यावर यादव, खिलजी, तुघलक, मुघल या शासकांनी राज्य केलं. भारतीयांसाठी 25 रुपये तर विदेशातील लोकांसाठी 300 रुपये असे इथे तिकीट आहे. सुरुवातीला महाकोट म्हणून दरवाजा आहे. हा असा किल्ला होता की सहजासहजी जिंकू शकत नव्हता. याला जिंकलं गेलं ते म्हणजे गद्दारी फितुरीनीच. मुख्य दरवाजानंतर पुढे आल्यावर त्या काळातील उपयुक्त तोफा प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावर सुंदर असं शिल्प आहे. सुमारे 900 वर्षांपासून या भिंती उभ्या आहेत. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे या किल्ल्याचे लाकडी दरवाजे अजूनही शाबूत आहेत. बाकी पुढच्या व्हिडिओत पाहूयात. धन्यवाद.